खरं म्हणजे आता खिचडे सरांनी सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी होत आहे का? खिचडे सांगितले की माझ्याकडे एक दिवशी आले खिचडे सर, साहेब म्हणले आमच्या मुख्याध्यापकांना खूप त्रास होणार आहे. म्हणलं काय त्रास होणार आहे मुख्याध्यापकाला, काय त्रास आहे? पगार तर भरपूर आहे. तर ते पगार द्या आम्हाला, ते ऑनलाईन करता येणार गेलं, आम्हाला मोबाईलवर जमना गेलंय, आम्हाला टॅब द्या. त्यांनी सांगितलं किती टॅब दिले आपण? 226 टॅब एका झटक्यात देऊन टाकले मी सरांनी सांगितल्यावर. आता खिचडे सर हे मला भावासारखे आहेत. त्यांनी सांगितलेली सूचना मला मान्य आहे. त्यांनी म्हणलं की या ठिकाणी 1 वर्षामध्ये कंपाऊंड द्या, 1 वर्षामध्ये तुम्हाला कंपाऊंड पण देतो. त्यांनी सांगितलं की आपली शाळा राजमाता जिजाऊ अभियानामध्ये घ्या, राजमाता जिजाऊ अभियानामध्ये तुमची शाळा घेतो, काही काळजी करू नका. शेवटी त्याला डबल इंजिन आहे. इथं माझ्या वडिलांची निवृत्ती झालेली आहे आणि खिचडे सरांनी मला आदेश सूचना केलेली आहे. त्यामुळं दोन्हीचा सांगड करत असताना खिचडे सरांचा, कारण खिचडे सरांना मी काय म्हणतो, रात्रंदिवस शिक्षण सेवेत काम करणारा कार्यकर्ता. कारण मी बघतो तसं माझा परिचय झाल्यापासून हे रात्रंदिवस शिक्षकाची संघटना घेऊन येणार, शिक्षकाच्या अडचणी सांगणार, इथं शिक्षक नाही म्हणणार, इथं शिपाई नाही म्हणणार, काही ना काय. पण गेल्या 7-8 वर्षापासून मी सरांना ओळखतो चांगल्या प्रकारे. त्या माणसानं एकदाही स्वतःचं काम मला सांगितलं नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. सतत शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. म्हणून त्यांची सूचना, त्यांचं मागणं काही स्वतःसाठी नाहीच आहे. त्यांनी काय मागितलंय? तुंगीला मागितलंय. त्यांनी काय त्यांच्या गावात पण नाही मागितलं, खरं म्हणजे, बरोबर आहे का? त्याच्यामुळं तुंगीकरांचं तर असं, मला तर आमच्या वडिलाला तुंगीचं म्हणून ओळखतात. गुरुजी, आमच्या गुरुजीचे खास मित्र आमचे वडील. रणजित, तुला माहितीच आहे, रणजित त्याचा विद्यार्थी आला का? त्याच्यामुळे सगळं गाव, गुरुजीचं गाव तुंगी म्हणून ओळखतात. त्यामुळे तुंगीकरांनी मागितल्यावर मी